हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. आज मी बनवते आहे मटण तवा फ्राय. आणि माझ्याकडे ॲक्च्युली मटण ठेवलेलं होतं. झटपट बनणारी रेसिपी आहे. मी ऑफिसमधनं आले, संध्याकाळी फ्रेश झाले आणि कांदा चॉप करून घेतला. म्हटलं आता पटकन स्वयंपाक करून जेवायला बसूया. मी आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण फ्राय करून घेते आहे छान व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये थोडासा आता हे परतलं ना, कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्या ॲक्च्युली नाहीतर तो कच्चा छान नाही लागणार टेस्ट. त्याच्यामुळे छान परतून घ्यायचं. माझ्याकडे हे मातीचं तवा टाईप आहे. ह्याच्यामध्ये मी नॉनव्हेज म्हणजे थोडंसंच करायचं असलं तर मी ह्याच्यातच करते. टेस्ट पण छान लागते. आणि ॲक्च्युली कसं असतं ना, म्हणजे आपण डोळ्यांनी आधी जेवतो म्हणतात. दिसायला पण ते अप्रतिम दिसतं. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये मी मसाला थोडासा, आणि ह्या रेसिपीसाठी ना अगदी थोडासा मसाला लागतो, माझ्याकडे करून ठेवलेलाच असतो. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, लाल तिखट, थोडा काळा मसाला छान फ्राय करून घेऊयात. आता आपण हे छान एकजीव झालं पाहिजे. जर कोणाला आवडत असेल तर खडा मसाला जो धणे आणि जिरे भाजून दरदरीत वाटून पण टाकू शकता तुम्ही. पण ॲक्च्युली मला तेवढं नाही आवडत. मी सगळं काळा मसाला जेव्हा आमच्याकडे भाजून केलेला असतो तोच, जेव्हा मटण हे होत असेल ना, शिजत असेल, तेव्हा पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. पण माझं ऑलरेडी मटण शिजलेलं आहे. मी आता ह्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो छान, मसाला पण छान फ्राय झालेला आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता ह्याला 5 मिनटात हे पटकन हे होऊन जाईल, वेगळं होऊन जाईल. फक्त 5 मिनटात त्याला वेगळं टाईम दिला ना तर ते नॉर्मल होऊन जाईल. आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर पण आला आहे आणि मस्त झालं होतं टेस्टला. मला आजकाल मी झटपट ही अशीच रेसिपी बनवते. पटकन पण होतं आणि खायला पण एक नंबर. आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपलं तवा मटण फ्राय इज रेडी. ठीक आहे. आता हे तर झालेलं आहे आपली रेसिपी बनवून. कोणाला जर